हॅलो. हॅलो. हो बोलतोय, बोला ना. पवन शेजाळ बोलताय का? हो मीच बोलतोय, बोला की. नमस्कार सर, मी घरखाली बँकेतून बोलते. कुठल्या बँकेतून? घरखाली बँक, आमच्या बँकेचं नाव आहे घरखाली बँक. मग आता माझं घर घालायचंय काय? नाही नाही, तसं नाही. आम्ही एक ऑफर आणली आहे तुम्हाला. आता दिवाळीचा सण दिन आलाय आणि गाडी वगैरे लोक खरेदी करतात आणि तुम्हाला कोण गाडी देत नसेल, त्याच्यामुळे मग आम्ही एक तुम्हाला ऑफर आणली आणि तुम्हाला आम्ही गाडी देणार, गाडीसाठी लोन देणार. हा मग? आणि लोनचं 0% व्याजावर आम्ही तुम्हाला लोन देणार. बर. हा. मग गाडीचं कसं असणार आहे, लोन फिटूस तर गाडी आमच्याच ताब्यात असणार, म्हणजे आमच्याच नावावर. म्हणजे तुमच्याच नावावर? हा, आमच्याच नावावर असणार आहे. गाडी तुमच्या नावावरून, कर्ज मी फेडणार? हा, कर्ज तुम्हीच फेडायचं. हा बर. हा मग? 22 वर्षाने गाडी नावावर होणार. बर. आणि कसं आहे, जर तुम्ही नवरा बायको 10 किलोमीटर अंतराच्या वर जर जाणार असाल तर त्यांच्यामध्ये आम्ही बसून येणार. म्हणजे आमचा एक बँकेचा माणूस आणि तुमच्या दोघांच्या मध्ये बसून येणार. कारण तुम्ही कुठं लांब गेलात तर गाडीचं काय होणार. बर. म्हणून. आणि जर समजा मला कुठे जायचं असेल, मला कुठं जर मामाला भेटायला जायचं असेल किंवा कोणाला मावशीला भेटायला जाणार असेल, तर तुम्ही मला घेऊन जायचं. आणि बँकेचा माणूस जर मॅनेजर कुठे जाणार असेल तर त्याला पण तुम्ही घेऊन जायचं किंवा गाडीची किल्ली द्यायची आणि गाडी रोज संध्याकाळी आमच्या दारात आणून लावायची. मॅडम, तुम्ही मला लोन द्यायला येत का नेमकी कामगार म्हणून ठेवायला? तुमच्या बायकोला पण आम्हीच फिरवायचं. आम्ही कुठे नवरा बायको फिरायला चालले तर त्यात तुम्हाला एका धानाला न्यायचं. मैत्रीण आणली म्हणून सांगायचं का घरच्यांना? नाही नाही, चिडू नका सर. आणि तसं असणार आहे ते, कारण 0% व्याजदर असणार आहे एक सर. बर. आणि 300च्या वर हप्ता मी घेणार नाही, फक्त 300च हप्ता आहे तुम्हाला महिन्याला? हा. बर. त्यामुळं मग तेवढ्या दर फॅसिलिटीज असणार आहेत आमच्या कंपनीच्या. हा हा. मग तर तुम्हाला आम्ही लोन देणार आहे. तुम्ही आम्हाला लोन देणार ते बरोबर आहे मॅडम, पण तुमचे पाहुणे पण आम्हीच फिरवायचे आणि आमचे पाहुणे पण आम्हीच फिरवायचे. मग तुम्ही आम्हाला दत्तक घेणार काय तुमची बँक? नाही नाही, तसं नाही. बँकेची गाडी बँकेच्याच नावावर असणार आहे ना, त्याच्यामुळे मग आम्ही बँकेतच आणून लावायची गाडी तुमचं काम झाल्यावर. काम झाल्यावर लावायची? हा.